अदानीचे मीटर 2 मीटर महावितरणचे असेल नंतर ते प्रायव्हेटायझेशन होईल त्याचं. अदानीचे कसं कळतंय तुमच्याकडनं कळतंय चर्चा कार्यकर्ते म्हणून तुमच्यापर्यंत आलोय आणि नंतर तर जनता आली तर त्याला आम्ही जबाबदार नसू. पहिलं सांगतो हे आमचे रमेशभाई कदम माजी आमदार आपण फक्त असा रमेशभाई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सोमलक्ष्मी घाग मॅडम लियाकत भाई इंदिरा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री धरणं बांधलेली आहे त्या धरणावरती ज्या प्रकारे विद्युत निर्मिती होते हे सर्व शासनाने स्वतःसाठी केलेलं आहे. भविष्यात तुम्ही एक एक करून ही धरणं वगैरे सगळं अरे 5 वर्षात पाठ्यपुस्तकात आपल्या देशाचं नाव अदानी ठेवायचं आहे. त्या प्रतिक्रिया येतात शासनाच्या की या मीटरला काही चार्ज लागणार नाही, तुम्हाला फुकटमध्ये देऊ. आम्हाला जी केंद्र सरकार राज्य सरकारची जी माहिती आहे की ह्या योजनेअंतर्गत 27,000 कोटी रुपये खर्च येणार आहे आणि हा सर्व खर्च सर्वसामान्य जनतेकडून नंतर वसूल केला जाणार. ज्या वेळेला रिलायन्स आली त्यावेळेला मोबाईल फ्री, सिम फ्री, सगळं फ्री करून जनतेचं वाटोळ लावलेलं आहे. हे तुम्ही MSCB मध्ये फ्री मीटर आहे मुळात सांगूच नका. रिलायन्सनं काय केलं सुरुवातीला 199 रुपयात लाईफ टाईम फ्री इनकमिंग. आज काय झाली परिस्थिती, आज दर महिन्याला सर्वसामान्य माणसाला 300 रुपये रिचार्ज करायला लागतोय. परत ते ह्याचे पैसे वेगळे चार्ज वेगळे, परत ते एक रिचार्ज मारायला लागतोय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.